नमस्कार प्रेक्षकांनो, आपलं मराठीच्या इन्स्टा लाईव्हवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली सेलिब्रिटी गेस्ट आहे शिवानी रांगोळे. बनमस्का, शेजारी शेजारी, त्याच्यानंतर आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सिरियलमधनं आपण तिला पाहतच आहात. फुंतरू सारख्या किंवा अँड द हटके ह्या चित्रपटातनं पण आपण तिला पाहिलेलं आहे. सो आता आपण शिवानीला कनेक्ट करूया. शि 2च मिनिटात आपण शिवानीला कनेक्ट करू. आय होप तुम्ही सगळे घरीच आहात आणि सेफ आहात. लेट्स चेक. मी फक्त चेक करतोय शिवानीला ॲड करायला. येस, शिवानी आलेली आहे. आपण शिवानीला आता जॉईन करूया. कनेक्ट करतोय आपण शिवानीला आता. हाय. हॅलो शिवानी. हाय. कसा आहे? सेट करून घेतलीस का थोडस? काय काय? सेट करून घ्यायचं आहे का या या तुला? गिव मी 1 सेकंड. गिव मी शुअर 1 शुअर. सेकंड. येस, डन. या. सो मी तर मस्त आहे. तू कशी आहेस मला सांग. मी पण मस्त आहे. काम सुरू झालंय त्यामुळे खुश आहे. हो, राईट, बरोबर. सर्वप्रथम तू आपल्या मराठीवर आलीस त्याच्याबद्दल खूप थँक्स. आणि अरे माय आपण प्लेजर. आता गप्पांना सुरुवात करूया. येस. सो सगळ्यात इन जनरल झालेला क्वेश्चन सगळ्यात पहिलं, मागच्या 3 महिने घरी होतीस तर क्वारंटाईन मध्ये काय केलेलं आहेस? खूप काही केलंय खरं तर. म्हणजे मला असं स्वस्थ बसायला आवडत नाही. मी सतत काही ना काहीतरी करत असते आणि Right. त्यामुळे मग काम नव्हतं म्हणल्यानंतर एक खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यासारखं झालं होतं, जे आपल्या सगळ्यांचंच झालं होतं. तर खरंय. मग ह्या काळामध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी शिकले. सगळ्यात आधी मी स्वयंपाक शिकले आईकडून. मला आधी काही वाव. फारशी आवड मला आधी काही फारशी आवड नव्हती, पण मग मी इतका शिकले आता की म्हणजे काय, सुगरण वगैरे आपण म्हणू शकतो. राईट. आणि सो मी शिवणकाम शिकले. मी ओके. स्वतःसाठी आणि असे मी लोकरीच्या काय काय गोष्टी बनवल्या. मग मी खूप चित्र काढली. मला पेंटिंग करायला आवडतं, सो मी ते केलं. ओके. आणि काम जरी करू शकत नसलो घराच्या बाहेर पडून, तरी मी घरी राहून आपण काय काम करू शकतो असा विचार केला. आणि मग आम्ही एक छोटीशी न्यूजरूम नावाची एक सिरीज केली, 5 एपिसोडची, थिएटर ऑन एंटरटेनमेंट बरोबर. ज्यामध्ये कन्सेप्ट माझी होती आणि मग मी त्याच्यात एका एपिसोडमध्ये काम केलं, डिरेक्ट केलं. असं खूप आम्ही मजा केली आणि आता ती वेब सिरीज आहे YouTube वरती, तुम्ही बघू शकता. ओके. शिवानी, आता आपण तुझ्या करिअरकडे जाऊया. सर्वप्रथम शेजारी शेजारी हे तुझी पहिली सिरीज. तर त्याच्या आधी तुझं बरंच व्यावसायिक रंगभूमीवरचं काम आहे. म्हणजे डावीकडून चौथी बिल्डिंग असू दे, तर त्याच्या आधीचे पण बरेचसे नाटक. तर नाट्य क्षेत्रात प्रवास कसा सुरू झाला, कशी तू जॉईन झाली त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. खूप आधीपासून म्हणजे सुरुवात करायची झाली तर मी शाळेत असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. मी अभिनव विद्यालयात होते, कोथरूडची नळस्टॉप जवळ जी आहे. हो. तर त्या शाळेमध्ये होते आणि मला आंतरशालेय स्पर्धा किंवा नाट्यसंस्कार कला अकादमी म्हणून एक संस्था आहे पुण्यामध्ये, प्रकाश पारखेंची. तर तिथे मी नाट्यछटा स्पर्धांमधून, नाट्यछटांच्या कार्यक्रमांमधून भाग घ्यायचे. आणि माझी आई शिक्षिका आहे आणि त्यामुळे हो. तिला वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे लहानपणापासून मला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिने भाग घ्यायला प्रोत्साहित केलं. कधी-कधी तिने लिहिलेल्या कथाकथनाच्या, म्हणजे कथा किंवा वक्तृत्व नाट्य स्पर्धा वाचन. असायच्या, नाट्य वाचन वगैरे, तर ती माझी प्रॅक्टिस घ्यायची. आणि मग मी शाळेतनं ऑलमोस्ट ज्या कुठल्या स्पर्धा असायच्या त्या वर्षातल्या, तर सगळ्यामध्ये मी भाग घ्यायचे. त्यामुळे मला असं वाटतं की शाळेमध्ये खरी सुरुवात झाली माझी. ओके.
आणि मग नंतर कुठल्या नाट्यसंस्थेला वगैरे अटॅच झाली होतीस का हा व्यावसायिक नोकरीसाठी? व्यावसायिकसाठी नाही म्हणजे व्यावसायिक नाटकाची माझी सुरुवात खूप आत्ता आत्ता झाली, एक 2-3 वर्षांपूर्वी. पण त्याआधी मी पुण्यामध्ये नाट्यसंस्कार कला अकादमीमुळे थिएटर ऑन एंटरटेनमेंट, ते जे आमचे सगळे मेंबर्स आहेत, म्हणजे मित्र आहेत आता राईट. माझे. विराजीस. तर विराजस, सूरज पारसनीस, शिवराज वायकर, राईट. तर ह्या सगळ्यांची माझी ओळख झाली आणि आम्ही सगळेच जण एकत्र नाट्यसंस्कारमध्ये काम करायचो. मग एक संस्था त्यांनी सुरू केली, स्वतःचं आपण काहीतरी करूयात आणि आपण राईट. स्वतःसाठी काम क्रिएट करायचं अशा स्पिरिटमधून. आणि मग मी त्यांच्याबरोबर माझं पहिलं नाटक केलं. पहिलं प्रॉपर एक असं मोठ्यांचं नाटक आपण म्हणतो तसं मी केलं, अनाथेमा म्हणून. ते माझं हो. पहिलं इंग्लिश इंग्लिश नाटक होतं, अनाथेमा. आणि त्यानंतर मग खूप वर्षांनी मी आता डावीकडून चौथी बिल्डिंग केलं थिएट्रॉन बरोबर. आणि मध्यंतरी माझी सिरियल बनमस्का बघून राजन ताम्हाणे जे आहेत, जे ज्यांनी आमचं नाटक डिरेक्ट केलं होतं, वेलकम जिंदगी, जे पहिलं राईट. व्यावसायिक नाटक आहे माझं. तर त्यांनी बनमस्का बघून मला कॉन्टॅक्ट केला होता की ह्यात जशी मुलगी आहे तसंच ते कॅरेक्टर आहे, तर आपण काहीतरी करूयात म्हणून. ओके. व्यावसायिक नाटकात वेलकम जिंदगी तू केलंस. त्याच्यात तू गिरीश ओक आणि भरत जाधव यांच्याबरोबर काम केलं. तर भरत दादा बरोबर काम करायचा अनुभव कसा होता? म्हणजे नाट्य क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतलं एक खूप मोठं नाव आहे, त्याच्याबरोबर काम करायचं. मला पहिले खूप दडपण आलं होतं, कारण त्या अख्ख्या नाटकामध्ये 3च कॅरेक्टर्स आहेत. अ, राईट. गिरीश सर, भरत सर आणि मी. तर तू. त्यामुळे मला खूप दडपण होतं आणि मला आधी असं वाटलं होतं की काहीतरी आपला एक छोटासा असेल रोल, की यायचं जायचं वगैरे असं. पण तसं नव्हतं. म्हणजे खूप त्याला महत्त्व पण होतं त्या कॅरेक्टरला आणि त्या दोघांच्या कॅरेक्टर मधला तो एक असा कनेक्ट करणारं ते कॅरेक्टर होतं. आणि मला प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवशी मी इतकी हे झाले होते, घाबरले होते की मला काय बोलावं, आणि सगळं येत असूनही मला काय बोलावं कळत नव्हतं. पण भरत सर, गिरीश सर सगळ्यांनी सुरुवातीलाच इतके विनोद करायला आणि मला कम्फर्टेबल करायला सुरुवात केली की मला काहीच जाणवलं नाही. आणि मग नंतर नंतर तर आम्ही खूप मजा केली आहे. आम्ही दौऱ्यांमध्ये पण आम्ही खूप मजा केली आहे. आमचे ऑनस्टेज जोक्स ठरलेले असायचे. त्यामुळे 1 वर्ष आम्ही या नाटकाचे खूप प्रयोग केले आणि त्या ओके. प्रोसेसमध्ये मला खूप आनंद आहे की मी इतक्या जवळून त्यांची प्रोसेस बघू शकले मी. ओके. आता तुझ्या सिरियल्स कडे येऊयात आपण. बन मस्का ही खूपच म्हणजे युथ जनरेशनला अट्रॅक्ट करणारी अशी होती आणि त्याच्यातली एक तुझी चुलबुली अशी भूमिका अशी होती. तर त्या बाबतीत आम्हाला सांग की तो प्रोजेक्ट कसा मिळाला तुला आणि कसे तुझं सिरियलचं स्टार्ट झालं? अ, शेजारी शेजारी पक्के शेजारी जी सिरियल होती माझी, तर त्याचे 2 डिरेक्टर्स होते, एक मंगेश कंठाळे आणि एक विनोद लवेकर. आणि विनोद दादा नी नंतर मग काही वर्षांनी जेव्हा बनमस्काची प्रोसेस सुरू केली, तर तेव्हा त्यांनी मला फोन केला होता, मॅडम कशा आहात? काय करताय सध्या? एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय, तर या ऑडिशनला वगैरे. तर आणि तेव्हा माझा एक साधारण 6-7 महिन्यांचा पॅच असा होता की काहीच काम नव्हतं. आणि ओके. त्यामुळे मग मी म्हणाले की वाव, आपल्याला विनोद दादाचा फोन आलेला आहे. आणि मग मी गेले आणि तिथे म्हणजे मला पहिला गेल्यानंतर मला इतकं छान वाटलं. पहिल्याच ज्या वाईब्स झाल्या इतक्या छान होत्या. कारण विनोद दादा, आमचे पुण्यातल्या सगळे जे आमचं सर्कल आहे, थिएटरचं जे सर्कल आहे, त्यातले सगळे मित्र-मैत्रिणी, रुचा असेल, क्षितिश असेल, शिवराज असेल, असे आम्ही सगळे होतो. आणि मग आम्ही इम्प्रोव्हायझेशन्स केली खूप विनोद दादा बरोबर. आणि ते करत करत आम्ही कधीतरी शूट करायला लागलो. म्हणजे आम्हाला कळले नाही की आपण इम्प्रोव्हायझेशन्स करता करता, आणि ते कॅरेक्टर त्या इम्प्रोव्हायझेशन्स मधून सगळ्यांना सापडले आपापले कॅरेक्टर. आणि ते करता करता आम्ही शूट सुरू केलं आणि ते संपलं. आम्हाला कधी वाटलंच नाही की आम्ही शूट करतोय असं. ओके. खूपच अ, मस्त एक्सपिरियन्स शिव होता. शिवराज बरोबर तू त्याच्या आधी पण काम केलेलं होतंस, इफ आय एम नॉट रॉंग, राईट? हो हो हो. हा. तर मग शिवराज ते खूप काम कम्फर्टेबिलिटी केलं. होतीच का? काय काय? शिवराज बरोबर आधी काम केलं होतं त्यामुळे कम्फर्टेबिलिटी होती. त्यामुळे ट्युनिंग कसं होतं तुमचं एक्झॅक्टली याच्यावर, सेटवर?
ट्युनिंग आमचं खूप भारीतलं आहे असं मला वाटतं. कारण आम्ही खूप मी खरंच म्हणजे एक एक्सपेरिमेंटल नाटक जे अनिरुद्ध खोटवड यांनी डिरेक्ट केलं होतं, आळेकरांचं नाटक झुलता पूल, त्यात आम्ही हो. एकत्र होतो. आम्ही एक वेब सिरीज केली आहे, एक सिरियल केली आहे. आता आम्ही अजून एक वेब सिरीज केली एकत्र, जी आता लवकरच येणार आहे या वर्षामध्ये. तर त्यामुळे आमचं ट्युनिंग असं आहे की आम्हाला माहिती असतं की समोरची व्यक्ती काय रिॲक्ट होणार आहे किंवा काय साधारण विचार आहे त्या व्यक्तीचे. आणि त्यानुसार आम्हाला वेळ पण म्हणजे फारसा लागत नाही आम्हाला, काय म्हणतो त्याला, रिहर्सल्सला किंवा ह्याला. आणि आम्ही तितकेच भांडतो, कारण आम्हाला माहित असतं की तू असं करणार ना, मला माहिती आहे तू असं करणार आहेस. त्यामुळे असं भांडत भांडत आम्ही खूप प्रोजेक्ट केलेत एकत्र, आय थिंक. आणि बनमस्का स्पेशल प्रोजेक्ट असण्याचं कारण हे सुद्धा होतं की आमच्या सगळ्यांचेच आम्ही इतके माहिती होतो आधीपासून, शिवराज असेल, बरोबर. क्षितिज, शूटच्या सगळेच जण, की आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही शूट करतोय. ओके. शिवानी, तुझं आता रिसेंट चालू असलेली सिरियल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यातली रमाबाईची भूमिका खूपच एक मोठी भूमिका आहे आणि खूप चॅलेंजिंग आहे. तर काय चॅलेंजेस तू फेस केला आणि हा प्रोजेक्ट कसा मिळाला त्याच्या बाबतीत आम्हाला थोडंसं सांग. रमाबाईंची भूमिका आतापर्यंत मी जे काही केलंय त्याच्यापेक्षा खूप वेगळी होती. आणि मला फोन आला होता दशमी प्रोडक्शन्स कडून की रमाबाईंची भूमिका तुला करायला आवडेल का. तर तेव्हा मी काहीच विचारलं नव्हतं, मी लगेच हो म्हणाले होते. कारण मला खूप आधीपासून असं काहीतरी करायचं होतं, काहीतरी एक ऐतिहासिक महत्व असणारं किंवा एखादी कणखर स्त्रीची अशी भूमिका मला करायची होती. आणि ह्यासाठी मला सगळंच बदलायला लागणार होतं. म्हणजे त्यांचा बोलण्याचा हे लहेजा त्यांचा वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, तो काळ वेगळा आहे. मग तुम्ही तो सगळं साडी नेसता त्याच्यानंतर तुमची बॉडी लँग्वेज वेगळी असते. असते असं खरं. सगळं होतं. आणि आम्ही पुस्तकं पण खूप वाचली त्यांच्या आयुष्यावरची, आणि बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी आम्हाला माहीत झाल्या. आणि खूप आमच्या सगळ्या दशमीच्या टीमनी म्हणा किंवा सागरनी म्हणा, आम्ही एकत्र ह्याचे अनेक फोटोशूट तर आम्ही केलंच, पण त्याच्याबरोबर वाचन सुद्धा आम्ही खूप केलं होतं शूट करण्याच्या आधी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू, लगेच नाही ते कॅरेक्टर मला सापडलं, पण काही एपिसोड गेल्यानंतर मग हळूहळू हळूहळू माझ्या लक्षात आलं की आपण आपोआप काही गोष्टी ऍड करतो. कारण कसं होतं की हे इतकं वेगळं कॅरेक्टर आणि वेगळ्या काळातलं कॅरेक्टर होतं, आणि इतकं सुरुवातीपासून लोकांचा सपोर्ट होता की कुठेतरी खरं. दडपण होतं की आपण काहीही चुकीचं करू शकत नाही, कारण लोक आपल्याला रमाई म्हणून बघणार आहेत. बघणार पण मग आहे ते खरं. हळूहळू मला लक्षात आलं की जसं जसं आम्ही एपिसोड वाईज आम्ही पुढे गेलो, तसं तसं आता मी स्वतःहून काही गोष्टी त्याच्यामध्ये करते, आणि मी हक्काने म्हणू शकते की येस, मी आहे रमाबाई. आता म्हणजे कॉन्फिडेंटली सुटली आहेस तू. सुटली आहे, येस येस. शिवानी, म्हणजे कॅरेक्टर प्ले करतेस, तुला वाचन पण केलेलं आहेस तू रमाबाईंच्या आयुष्यावर. तर त्यांची अशी एखादी गोष्ट तुला लाईफ लॉंग साठी घ्यायची असेल तर ती कुठली असेल शिकण्यासारखी. कसं आहे की त्यांची त्या काळची परिस्थिती खूप अवघड होती, खूप वेगळी होती. आणि आपल्याला असं वाटू शकतं की आत्ता माझी परिस्थिती वेगळी आहे, मी वेगळ्या काळातली मुलगी आहे. पण त्यांच्याकडून खरंय. शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की म्हणजे ही एकच गोष्ट नाही, पण एक्झाम्पल म्हणून सांगायचं जर झालं तर त्यांना खायला प्यायला नसायचं. जेव्हा त्यांची काही परिस्थिती, जेव्हा खूपच प्रचंड बिकट परिस्थिती होती, तेव्हा त्यांना अनेक वेळा खायला नसायचं. आणि मग कधी कधी चतकोर भाकरी आणि पाणी पिऊन त्यांनी दिवस काढलेत. पण मला इतकं कौतुक वाटतं की त्यांनी कधीही त्याच्याविषयी कुठेही तक्रारीचा सूर नव्हता त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. किंवा जरी त्यांचं एक म्हणणं असायचं की जेवढं मला आत्ता गरज आहे तेवढ्याच गोष्टी मी विकत घेणार आहे, किंवा जेवढं आत्ता माझ्यासमोर आहे अन्न तेवढं मी सगळं संपवणार आहे, किंवा मी ते वाया घालवणार नाहीये. आणि जर त्यांना दिसत असेल की आपली मुलं उपाशी आहेत किंवा त्यांच्या बहिणी ज्या होत्या त्या जर उपाशी आहेत, त्यांना दिसत असेल तर आपल्या ताटातलं काढून त्या दुसऱ्यांना द्यायच्या. आणि हे जेव्हा आपल्याकडे खूप गोष्टी आहेत तेव्हा दुसऱ्यांसाठी अशा पद्धतीच्या गोष्टी करणं खूप सोपं असतं, दया दाखवणं खूप सोपं असतं. म्हणजे खरं तर मी हे असं म्हणणं खूप सोपं आहे, कारण
तसं म्हणायला गेलं तर आता सगळं व्यवस्थित सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. पण हे त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये केलं ते शिकण्यासारखं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की काही परिस्थिती असली तरी आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती ज्यांची आहे त्यांना मदत केली पाहिजे. ओके. रमाबाईचं कॅरेक्टर प्ले केल्यानंतर बऱ्याचशा तुला प्रतिक्रिया आल्या असतील, बरेचसे अप्रिसिएशन झालं असेल. तर अशी एखादी फॅन मुवमेंट आहे का जी तुला आयुष्यभर लक्षात राहील? मला अनेक वेळा असं होतं की आमचा जो सेट आहे त्या सेटवरती लांबून भेटायला लोक येतात. सागरला बाबासाहेब म्हणून आणि आमच्या सगळ्याच अख्ख्या कुटुंबाला असं भेटायला लोक येतात. तर असे आय थिंक नागपूरवरून एक कुटुंब आलं होतं. काका काकू आणि त्यांची लहान 2 मुलं असे ते आले होते. आणि ते शांतपणे उभे होते आणि मी अशी रूम मधून बाहेर आले आणि मेकअप रूम मधनं मी बाहेर आले आणि मला बघितलं आणि त्यांना त्या काकांना काही बोलताच येईना, ते एकदम रडायला लागले. ते एकदम असे खूप भावुक झाले होते आणि त्यांना रडायला यायला लागलं आणि ते रमाई रमाई म्हणून हाक मारत होते. रमाई, मला रमाई म्हणणं किंवा सागरला बाबासाहेब म्हणणं हे तर अगदीच होतं. इव्हेंट्सला म्हणा किंवा कधीही सोशल मीडियावरती होतं. तर त्यामुळे ते तसे रडायला लागले आणि मला काय काय बोलावं मला काही कळेना आणि मला इतकं म्हणजे मलाही ऑब्व्हियसली खूप वाईट वाटलं आणि मला छानही वाटलं की आम्ही भेटलो. म्हणजे त्यांच्यासाठी ती इतकी महत्वाची गोष्ट होती. लोक इतकी कनेक्टेड आहेत आमच्या मालिकेला आणि त्यामुळे मलाही खूप, त्यांना जसा आनंद झाला तसा मलाही झाला की लोक इतके कनेक्टेड आहेत आपल्या मालिकेशी आणि आपल्या कामाशी आणि आपण जे करतोय ते इतक्या छान पद्धतीने अप्रिशिएट होतंय. लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोक पण Yes. अप्रिशिएट करतात. Yes. तुझी एक आम्ही दोघे म्हणून पण एक सिरियल होती. Right. तर त्याच्या बाबतीत आम्हाला सांग ना, ही सिरियल मध्ये तितिक्षा तावडे बरोबर ट्युनिंग कसं होतं खुशबू तुझं? खुशबू तावडे. खुशबू बरोबर ट्युनिंग कसं होतं आणि कशी ती सिरियल? अरे खुशबू माझी खूपच चांगली मैत्रीण आहे आता आणि आम्ही आधी काम केलं नव्हतं एकत्र, पण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणजे आमचं फोटोशूट किंवा काय एकूण शूटचा पहिला दिवस एकूण जी काही प्रोसेस झाली आमची त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं होतं की आपलं खूप जमणार आहे. आणि बरेच लोक आम्हाला असं म्हणायचे पण की तुम्ही बहिणी बहिणी दिसता, म्हणजे तुमच्या चेहऱ्यामध्ये आहे साम्य वगैरे. आणि मग आणि मग त्याच्यानंतर आमच्या खूप आवडीनिवडी पण सिमिलर आहेत. आम्हाला दोघींना कॉफी वगैरे खूप आवडते. त्यामुळे आम्ही मस्त सेटवरती कॉफी करायचो आणि आता आम्ही नेबर्स पण आहोत. सो आई खूप छान, म्हणजे आम्ही दोघी विविध कोरगावकरची ती सिरियल होती आणि आम्ही झिवाच्या वेळी जेव्हा झिवा नवीन चॅनल होतं त्यावेळी आम्ही भेटलो होतो आणि ही विविधची स्टोरी होती ही. तर त्यामुळे त्यांनी मला अप्रोच केलं होतं की मी एक नवीन, माझी पहिली स्टोरी आहे आणि मला तू काम करावंस असं वाटतं. त्यामुळे आय थिंक हा सुद्धा माझ्यासाठी असा एक मित्रांनी एकत्र येऊन केलेला प्रोजेक्ट होता. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स, व्हेरी एन्जॉयबल. आपण प्रेक्षकांचे काही प्रश्न घेऊ. हो. आपल्याला एक प्रश्न आला होता की बनमस्का 2 सीझन कधी स्टार्ट होणार आहे? मी दरवेळी मला जेव्हा असं कोणी म्हणतं तेव्हा आमचा जो ग्रुप आहे बनमस्काचा व्हॉट्सअपवरती, ज्याच्यावर विनोद दादा आहेत, निखिल शेठ आहेत, जे आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांना पोहोचेल असं मी तो प्रश्न टाकत असते तिकडे आणि मी त्यांना विचारत असते कधी सुरू करताय, पण होपफुली असं काहीतरी होईल भविष्यात. शिवानी, आपल्याला अजून एक प्रश्न आहे की स्वप्नील म्हणून आहे, त्याचा प्रश्न आहे की मालिकेमध्ये नवीन सिक्वेन्स काय दाखवणार आहात आता पोस्ट लॉकडाऊन? तुम्ही 13 तारखेपासून आहे स्टार्ट, तर काय एक्झॅक्टली असणार तुमचं? असं नाही सांगणार आम्ही. पण मी एवढं सांगू शकते की 13 तारखेपासून सुरू होणार आहेत आमचे नवीन एपिसोड आणि खूप महत्वाचा टप्पा असणार आहे हा. कारण राजगृह हा खूप महत्वाचा, राजगृह बांधलं जाणं हा खूप महत्वाचा टप्पा होता बाबासाहेबांसाठी, रमाबाई आणि त्यांच्या कुटुंबासाठी. तर आता आपण लवकरच बघू शकणार आहोत की राजगृह कसं आहे आणि रमाबाईंना तिथे जाऊन कसं वाटतंय. ओके. शिवानी, एक आता तू जस्ट नेटफ्लिक्सची एक सिरीज केली, इम्तियाज अलींचे भाऊ, त्यांनी ती डिरेक्ट केली होती. तर तो एक्सपिरियन्स, शी म्हणून ती सिरियल होती, तर तो वेब सिरीज, तर तो एक्सपिरियन्स कसा होता ते आम्हाला जरा सांग.
खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता तो, कारण हिंदी प्रोजेक्ट, माझं हिंदी वेबसिरीज पहिलीच होती. आणि मला जेव्हा मी ऑडिशन दिली कास्टिंग एजन्सी थ्रू, तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की इम्तियाज अली किंवा त्यांचे भाऊ किंवा असं कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. डिरेक्टली मी कॉस्ट्युम ट्रायल्सला गेले, तेव्हा जनरल मी बघितलं आणि मला इम्तियाज सर येताना दिसले. आणि ते वाव. आले, ते डायरेक्ट बसले, त्यांनी सुरू केलं की ब्रीफ सुरू केलं आणि कॅरेक्टर विषयी सांगायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर आम्ही रिडिंग्स केले इम्तियाज सरांबरोबर. आणि अविनाश दास म्हणून डिरेक्टर होते, आरिफ अली म्हणून डिरेक्टर होते त्यांच्याबरोबर. आणि मग आम्ही पहिल्या दिवस शूटचं करेपर्यंत मी त्याच सगळ्या झोनमध्ये होते की आपण इम्तियाज सरांसोबत काम करतोय. आणि पहिला सीन अख्ख्या वेबसिरीजच्या पहिल्या शेड्यूलचा पहिला सीन हा माझा, आदितीचा आणि सुहिता थत्ते यांचा होता, आणि तो इम्तियाज सरांनी डिरेक्ट केला. आणि मला असं वाटतं तो एक्सपिरियन्स मी नंतर जाऊन त्याच्याबद्दल विचार करते, कारण ते जेव्हा ऍक्च्युअल घडत होतं तेव्हा मी इतकी जास्त खुश होते आणि इतकी भारावलेली होते की तेव्हा तेव्हा मी खूप अलर्ट होते आणि त्यामुळे खूपच मजा आली. आणि सुहिता मावशी होती बरोबर, त्यामुळे तो एक कम्फर्ट झोन होता माझा. मी माझ्या आईचं काम केलंय त्यामध्ये. सो एक खूप वेगळा एक्सपिरियन्स आणि खूप फोकस्ड प्रोसेस होती ती आमची. म्हणजे जे स्क्रिप्ट आहे तसेच्या तसे सगळे डायलॉग्स, आणि खूप आमचं अचूक ब्रीफिंग झालं होतं इम्तियाज सरांकडून. आणि आता रिस्पॉन्स पण खूप छान येतोय. आय एम खूप व्हेरी छान. हॅपी. म्हणजे इम्तियाज सरांबरोबर तू काम केल्यानंतर त्यांच्याकडनं एखादी गोष्ट तुला शिकायला मिळाली, ती कुठली असेल? एक आमच्याच सीनमध्ये आय थिंक असं होतं की म्हणजे शिकायला मिळालेल्या गोष्टी म्हणजे त्यांच्या आपण इतक्या फिल्म्स बघितलेल्या आहेत की आपण त्यातनं ऑफकोर्स शिकत असतो, पण त्यांच्या प्रोसेस मलाही जवळनं बघायला मिळाली. तर माझ्या एक लक्षात आलं की एक असा सीन होता की ज्याच्यामध्ये मला थोडंसं अडखळत चालायचं होतं. ओके. तर ते अडखळण्याचं पहिलाच सीन, तर ते मी हिल्स नवीन घातलेल्या असतात माझ्या कॅरेक्टरनी, आणि ते अडखळत चालायचं होतं कारण तिला सवय नसते. तर ते जोपर्यंत परफेक्ट होत नव्हतं रिहर्सलमध्ये, तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अडखळून त्यांनी मला दाखवायला सांगितलं. आणि असं एक 5-6 वेगवेगळे प्रकार मी करून दाखवले की असं अडखळून बघू, तसं अडखळून बघू. सो हा जो पेशन्स आहे किंवा हे जे परफेक्शनची म्हणजे जी सवय आहे, ती मला असं वाटतं खूप शिकण्यासारखी आहे. ओके. शिवानी, चित्रपटांकडे घेऊ. अँड जरा हटके, खूप एक वेगळी संकल्पना होती आणि युथला खूप ती अट्रॅक्ट पण झाली. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? रवी जाधव प्रोडक्शन्स होतं, प्रकाश कुंटे सारखा एक खूप छान डिरेक्टर बरोबर काम केलं, आणि वासुदेव राणे सिनेमॅटोग्राफर, तो पण हो. खूप एक छान आहे. तर त्यांच्याबरोबरचं ट्युनिंग कसं होतं, त्याच्या बाबतीत आम्हाला थोडंसं सांग. अँड जरा हटके माझी पहिली फीचर फिल्म होती. आणि तेव्हा माझ्यासाठी सगळंच खूप नवीन होतं. पण आमची ती सगळी प्रोसेस मला आठवते की इतकी छोटीशी आणि छान, म्हणजे शॉर्ट आणि स्वीट अशी ती प्रोसेस होती. कारण आम्ही कुठलाही सीन काही असलं तरी सुद्धा सिद्धार्थ असेल किंवा मृणालताई असेल किंवा प्रकाश असेल किंवा रवी सर, असं आम्ही सगळेजण प्रत्येक सीन इम्प्रोवाइज करत करत असा तो शूट केला. आणि इतकं चिल वातावरण मी कुठल्याच सेटवर बघितलेलं नाहीये की आम्ही मस्त आम्ही कॉफी घेत वगैरे शूट केलेलं आहे. आणि आम्ही लिटरली, मला आठवतंय, आम्ही इतकी मजा मजा करायचो त्या सेटवरती. आम्ही पत्ते खेळलेले आहेत सीन्सच्या मध्ये मध्ये. आणि तरी सुद्धा प्रत्येक सीन जेव्हा जेव्हा आम्ही कितीही सीन्स केले म्हणजे दिवसभरात, तरी सुद्धा त्या सीन मध्ये सगळं जुळून यायचं. म्हणजे एक फॅमिली म्हणून जे काही होतं, आम्ही आधी कधीच कोणाबरोबर काम जरी केलेलं नसलं एकमेकांनी, तरी सुद्धा जे काही होतं ते इतकं छान असं जुळून यायचं की मला आठवते आमच्या फिल्ममध्ये बरेचसे जे सीन्स आहेत ते आमचे वन टेक ओके असे आहेत. की कारण काय होतं की कमी कॅरेक्टर्स असल्यामुळे 1-to-1 असे सीन्स खूप होते, म्हणजे 2 कॅरेक्टर्सचे सीन्स असे खूप होते. तर त्यामुळे एकदा रिहर्सल झाली की त्यानंतर आम्ही ते करायचो आणि खूप असं खूप खूप इंटिमेट अशी ती प्रोसेस होती सगळी. आणि सिद्धार्थ बरोबर काम करायचं कसं होतं? म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही पहिल्यापासून काम करत आलेला आहात, तरी पण एक हो. चित्रपट करताना. नाही, ऍक्च्युली सिद्धार्थ बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं. ओके. आणि
आणि त्याच्यानंतर आम्हाला असं म्हणजे आम्ही तू म्हणालास तसं थिएटरचं सर्कल सगळं हे असल्यामुळे एकमेकांना सगळेच जण ओळखत असतात. पण आम्ही काम केलं त्याच्यानंतर आम्हाला तो एक्सपिरियन्स इतका आवडला कारण आम्ही एकमेकांना कायम इनपुट्स वगैरे द्यायचो, चिडवायचो वगैरे. तर त्यामुळे आमचं त्याच्यानंतर कायम असं झालं की यार आपल्याला परत काहीतरी एकदा करायला मिळालं पाहिजे, आपल्याला कोणीतरी कास्ट केलं पाहिजे अपोजिट. असं आम्ही त्याच्यानंतर सतत आम्ही कुठेही गेलो तरी एकमेकांचं नाव सांगतो की आपण आपण सांगूयात, आपण सांगूयात, आपण काहीतरी केलं पाहिजे एकत्र. सिद्धार्थ खूपच मला त्याच्याबरोबर काम करताना मजा आली. याचं एक हे महत्वाचं कारण असं की आम्ही दोघांनी एकमेकांना खूप इनपुट्स दिले की तू असं करून बघ, तू तसं करून बघ. आणि खूप ही इज अ व्हेरी गुड लिसनर. राईट, ओके. शिवानी, फुंतरूपण मध्ये पण तू काम केलेलं आहेस, तर हो तो अनुभव कसा होता? केतकी बरोबर काम करायचं आणि बट ऑब्विस ऋतुराज हो. बरोबर. मला फुंतरूची प्रोसेस अशी काही मला फार आठवत नाहीये, पण मला एक गोष्ट फुंतरूच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टमधनं आपण काहीतरी घेत असतो. तर Right. त्यातून मला मिळालेली गोष्ट म्हणजे केतकी आणि माझी खूप छान मैत्री झाली त्या काळामध्ये. आणि आम्ही खरंच म्हणजे बेस्टीज झालो. आणि ऋत्याबरोबर सुद्धा मी ते पहिल्यांदाच काम केलं होतं, पण त्यानंतरही आम्ही एक छोटीशी सिरीज केली, वेब सिरीज केली. Okay. सो एकूण आम्ही त्या काळामध्ये आमचं कोकणात वगैरे शूट होतं. तर मला फुंतरूच्या ज्या मेमरीज आहेत त्या मोस्टली ट्रॅव्हलिंगच्या मेमरीज आहेत आणि मजा करण्याच्या मेमरीज आहेत. शिवानी, अपकमिंग काही प्रोजेक्ट्स आहेत, वेब सिरीज म्हणा किंवा नाटक किंवा चित्रपट वगैरे? मी मगाशी म्हणाल तसे एक मराठी वेब सिरीज आम्ही शूट केली आहे. थिएट्रॉन एंटरटेनमेंटची पहिलीच मराठी वेब सिरीज आहे. आणि न्यूज जी रूम, राईट? नाही नाही, न्यूजरूम आम्ही शूट केली. आता ही एक अजून एक वेब सिरीज येणार आहे जी विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक यांनी लिहिलेली आहे. विराजसनी लिहिली आहे आणि विराजस आणि जीतनी डिरेक्ट केली आहे. आणि त्यामध्ये मी आणि शिवराज एकत्र आहोत लीड रोलमध्ये. आणि अजून काही सरप्राईजेस आहेत त्यामध्ये, कास्ट रिलेटेड खूप मस्त सरप्राईजेस आहेत. तर मी आत्ता जास्त सांगू शकत नाही त्याबद्दल, पण ती वेब सिरीज लवकरच आता प्लॅटफॉर्मवरती येणार आहे. आणि जे कोणी बनमस्काचे फॅन्स आहेत त्यांनी वॉच आउट. ओके. आपण इंटरव्ह्यूच्या अंतिम टप्प्यावर आहोत. आपण प्रेक्षकांचे परत एकदा काही प्रश्न घेऊयात. येस. मगाशी एक तुला प्रश्न आला होता आपल्याला, तू इंट्रोवर्ट आहेस का एक्स्ट्रोवर्ट आहेस, त्याच्या बाबतीतचा. इंट्रोवर्टच आहे मी खरं तर. ओके. कम्प्लिटली इंट्रोवर्ट आहे, पण माझं सोयीनुसार असतं. म्हणजे आय नीड माय पर्सनल स्पेस. आणि मग ती स्पेस मिळाली की मग नंतर मी दिवसभरात भेटू शकते. आणि पण आय एम नॉट अ पार्टी पर्सन, इफ दॅट्स व्हॉट यू मीन. ओके. शिवानी, आता जसं हे चाललेलं आहे कोरोनाचं एवढं, तर पोस्ट लॉकडाऊन चित्रपटसृष्टी म्हणा किंवा एकंदरीतच क्षेत्रातलं नाट्य क्षेत्र, चित्रपटसृष्टी याच्यातलं काय वेगळेपण तुला जाणवतंय आणि असणार आहे? आता आम्ही आंबेडकर सिरियलचा आम्ही शूट सुरू केलंय ना, तर त्यामध्ये मला अनेक बदल जाणवले सेटवरती की सॅनिटायझर बूथ्स आहेत, सगळीकडे सॅनिटायझर आहेत आणि सगळे लोक मास्क घालून आहेत. आणि प्रत्येक प्रॉपर्टी, प्रत्येक रूम मध्ये आम्ही फॉग मशीन आहे, स्मोक मशीन आहे आणि सतत ते डिसइन्फेक्ट केल्या जात आहेत गोष्टी. तर प्रचंड क्लीन सेट आहे. आणि क्रिएटिव्हली म्हणशील तर कमी लोक आहेत आता सेटवरती. आणि तरी सुद्धा ओके. काम तितक्याच इफेक्टिव्हली करायचे कारण तुम्हाला तेवढं एपिसोड क्रिएट करायचे आहेत, फुटेज हवं आहे वगैरे. राईट. पण खूप छान वाटतंय कारण इतकी कमी लोक सुद्धा असताना ना आपल्याला असं बऱ्याचदा लक्षात येतं की अरे हे काम आपण आपापलं करू शकतो. एका माणसावर जर एवढ्या जबाबदाऱ्या आहेत तर आपण हे कपड्यांचं आपलं काम आहे तर ते आपण करूयात. किंवा मेकअप सुद्धा आता मी स्वतःहून करतेय, बाकी अरे बरेच वा. जण करतायत. अनेक ठिकाणी आय एम शुअर आर्टिस्ट तसं करत असतील. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते सगळेजण आता आपण स्वतःवर अवलंबून राहणं हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं इथून पुढे ज्या स्टोरीज येतील त्या शक्यतो कमी कॅरेक्टर्स असलेल्या, कमी लोक इन्व्हॉल्ड असतील, सेफ्टीचा विचार केला जाईल अशा येतील. आणि OTT प्लॅटफॉर्म्सला आय थिंक ऍटलिस्ट हे सगळं सेटल होईपर्यंत तरी काही
जास्त महत्व येईल असं वाटतं. खरंच नक्कीच. आणि तू पण काळजी घे. व्यवस्थित सगळे प्रिकॉशन्सनीच कामं करा. शिवानी, आज आमच्या प्लॅटफॉर्मवर आलीस, एवढ्या छान गप्पा मारल्यास. आपण प्रेक्षकांचे पण प्रश्न, आणि बऱ्याच प्रेक्षकांनी परत परत तेच प्रश्न विचारले होते आणि काही असे होते की आपण ते कव्हर अप केले होते आपण माझ्या प्रश्नांमध्येच. त्यामुळे मी ते पण घेतले नाही. सो थँक्यू सो मच आलीस आज प्लॅटफॉर्मवर, एवढ्या छान गप्पा मारल्यास. तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट्स आणि फ्युचर करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पर्सनली माझ्याकडून आणि आपल्या मराठीकडून. येस, असंच थँक्यू. मनोरंजन करत राहा. आणि थँक्स टू यू. मला खरंच खूप मजा आली आणि खूप मस्त होते तुझे प्रश्न. सगळं छान कव्हर झालं. सो आय एम रिअली हॅपी. थँक्यू सो मच फॉर दिस. या, आणि मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की शिवानी आता ऑनसेट आहे. तिचं आज शूट संपलं होतं, तिचे सकाळचा कॉल टाइम होता. शूट संपल्यानंतर ती आपल्यासाठी लाईव्ह आली आणि आता लाईव्ह झाल्यानंतर मग तिचा दिवस संपणार. तर एवढे कष्ट ती आपल्यासाठी घेतली. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलाच असेल. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच शिवानी आल्याबद्दल. थँक्स टू यू. थँक्यू सो मच. या, टेक केअर. बाय बाय. बाय. येस, टेक केअर. बाय.